श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ हरिनास ह्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही? आज आपण माहिती बघणार आहोत अगरबत्तीच्या सेवेविषयी, की अगरबत्तीची सेवा ही का करायला हवी व कधीपासून आपण सुरू करू शकतो अगरबत्तीची सेवा करायला. बघा, अगरबत्तीची सेवा मी तरी म्हणेल की प्रत्येकाने करायला हवी. संकट येईल असं कधी आपण त्याची वाट नाही बघायला हवी. कारण आपण काय होतं, ज्यावेळेस आपल्याला संकटाच्या वेळीच आपल्याला कुठलेही देव म्हणा, आपले महाराजच काय, कुठल्याही देवांची म्हणजे तुमचे बघा, प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या देवाची नामस्मरणाची ही ओढ असते. आता स्वामी समर्थ म्हणा, गणपती म्हणा, आई भगवती म्हणा, भगवान शंकरांची म्हणा, प्रत्येकाला म्हणजे कुठल्या ना कुठल्या देवाची ही ओढ असतेच. त्यामुळे ना आपल्याला संकटाच्या वेळी दुसरं कोणीच नसून तर अशा वेळेस ना आपल्याला आपले महाराज म्हणा, म्हणजे तुम्हाला ज्या देवाची आवड त्याच देवाचं म्हणजे आपल्याला स्मरण येतं, म्हणजे आपल्याला ध्यान येतं. मग संकटाच्या वेळीच त्यांना म्हणजे आठवण करायचं का? मग त्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस चांगले असणार तरी देखील तुम्ही ही अगरबत्तीची सेवा करू शकता, म्हणजे करायलाच हवी. मी म्हणेन की करू शकता म्हणण्यापेक्षा तुम्ही करायलाच हवी. आता ही अगरबत्तीची सेवा आपण का करायला हवी? बघा, म्हणजे आपल्या घरात एखादी फॅमिली मेंबर्स म्हणा, किंवा आपण जरी म्हणजे फॅमिली मेंबर्स सोडा, पण आपण स्वतः भरभरून असा चिडकापणा होतो, किंवा मग आपले भाऊबंदकी म्हणा, आपले माहेरचे म्हणा, सासरचे म्हणा, विनाकारण नसताना आपल्या म्हणजे संबंधांमध्ये कटुपणा येतो. असं होतं ना एखाद्या वेळेस, की सगळं काही व्यवस्थित चांगलं असताना आपल्या तोंडून काही असे शब्द निघतात, किंवा समोरच्या व्यक्तीच्या तोंडून काही असे शब्द निघून जातात की कळत न कळत ते आपल्या मनावर त्याचा दुष्परिणाम होऊन जातो. तर अशा वेळेस काय होतं की आपल्या ज्यावेळेस त्या शब्दांचा आपल्यावर दुष्परिणाम होतो त्यावेळेस आपलं लक्ष देखील कुठं लागत नाही. सारखे तेज विचार, सारखे म्हणजे काही ना काही मनात खूप वाईट चिंतन, नकारात्मक येणं, हे असं होत असतं. त्यामुळे आपण ही अगरबत्तीची सेवा करायला हवी. किंवा माणूस जर व्यसनी असेल, काही वाईट मार्गावर असेल, दारूचं व्यसन म्हणा, किंवा बाहेर म्हणजे काही व्यक्तींचे म्हणजे अफेअर वगैरे, हे जे काही असतील ते XYZ, म्हणजे तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो त्या गोष्टीवर म्हणजे आपण कशी मात मिळवू शकतो ती म्हणजे अगरबत्तीच्या सेवेने. आता अगरबत्तीची सेवा ही कशी करायला हवी? बघा, सगळ्यात पहिले तर तुम्ही ज्यावेळेस सेवा करणार त्यावेळेस तुमच्या घरात म्हणजे महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही सेवा करा. तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची. अगरबत्ती ही विना केमिकलची असेल हे मात्र ध्यान ठेवा. आणि त्यानंतर एक ग्लास पाण्याने भरून ठेवा. पाण्याचा ग्लास कुठल्याही धातूचा घ्या, स्टीलचा घ्या, काचेचा घ्या, किंवा चांदीचा, तुम्हाला जे जास्त योग्य वाटत असेल तो ग्लास घ्या. आणि त्यानंतर तुम्ही अगरबत्ती ही लावा आणि महाराजांना तुमचा प्रश्न सांगा. तुमचा प्रश्न म्हणजे किती मोठा आहे, म्हणजे तुमचा प्रश्न कोणता आहे, कोणतं संकट तुमच्यावर आले ते महाराजांना सांगा. आणि मी तरी म्हणेल ना, तुम्ही 40 दिवसांची सेवा करायला हवी. 40 दिवस नाही शक्य, मग 21 दिवसांची करा. आणि 21 दिवस जरी शक्य नाही आहे तुमच्याने, जेवढं होत असेल ना मनोभावे तेवढं दिवस का करत नाही, पण करून बघा. नक्कीच ह्या सेवेने खरोखर खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. म्हणजे खूपच फरक पडतो. त्यानंतर तुम्हाला अगरबत्ती लावून द्यायची. ती अगरबत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा हा मंत्र म्हणायचा. मंत्र अगदी साधा सोपा, म्हणजे ज्यांना वाचन देखील येत नसेल ते देखील म्हणू शकता श्री स्वामी समर्थ म्हणून. तुम्ही ही सेवा म्हणजे करायची आहे. आणि ज्यावेळेस पूर्ण अगरबत्ती संपली का, मग त्याचा जो अंगारा असेल तो अंगारा तुम्हाला एका पुडीत बांधून ठेवायचा आहे, एका कागदाच्या ह्याच्यात बांधून ठेवायचा आहे. आणि जो थोडाफार जो आहे म्हणजे त्यामधून बघा, अगरबत्ती म्हटल्यावर त्याची भरपूर अशी अंगारा म्हणजे तो असतो. तो अंगारा घेऊन तुम्हाला थोडा तो पाण्यात पण टाकायचा आहे आणि बाकीचा असा बांधून ठेवायचा. आणि ते पाणी तुम्हाला प्रत्येक सदस्याला द्यायचं आहे. आणि जी व्यक्ती म्हणजे भांडण करत असेल, किंवा मग म्हणजे तुमचे फॅमिली मेंबर म्हणजे काही वाईट मार्गावर गेली असेल, तुम्ही त्याला आवर्जून ते पाणी वगैरे द्या, किंवा माठात तरी टाका. माठात देण्यापेक्षा ना, मी म्हणेन माठात टाकण्यापेक्षा ना तुम्ही ते पाणी म्हणजे त्यांना डायरेक्ट प्यायला द्या. कारण काय असतं की माठात जर टाकलं ना तर माठ आपल्याला 1-2 दिवसांनी धुवावा लागतो. त्यामुळे ते पाणी फेकण्यास नाही जायला पाहिजे. आणि ते पाणी म्हणजे ते पाणीच नाही आहे तर ते तीर्थ आहे. त्यामुळे तुम्ही ते पाणी फेकून नका देऊ, म्हणजे माठात तरी मी म्हणेन की टाकूच नका. बघा, अगरबत्तीची सेवा ही खूप प्रभावी अशी सेवा आहे. केंद्रात म्हणजे ही सेवा सांगितली जाते की ही सेवा म्हणजे प्रत्येकाने ही सेवा करायला हवी. संकट येस तोपर्यंत संकटाची आपण वाट न बघता ही सेवा आपण चालू करून द्यायला पाहिजे, की जेणेकरून कुठलं संकट असेल ते टळेल, किंवा मग त्याची तीव्रता म्हणजे कमी तरी म्हणजे होण्यास मदत होईल.
भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.